परिवाराचं सोनं येऊ दे र औदाच्यान काली पदरात दान देवा कृपा करी आवत येईल. हादगाव देश नाला क्रमांक 1 हा 100% भरला असून आज आपण बघत आहोत की किती पाणी या ठिकाणी वाया जात आहे. असे 2 धरणं भरतील इतकं पाणी या ठिकाणी वाया जात आहे. सदर हा प्रस्ताव आम्ही माननीय आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून वरती मंत्रालयापर्यंत त्या ठिकाणीचा पाठपुरावा केला आहे, पण अजून 1 वर्षापासून त्या ठिकाणी त्याची कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. तरी या ठिकाणी मी शासनाला आणि मान्य आमदार साहेबांना आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की या वर्षी जर या देशनाला नंबर धरण 1 जर सांडवा दाबला गेला तर याच्या दुप्पट पाणी 3 मीटर हा सांडवा असून याच्या दुप्पट पाण्याचा साठवा होईल आणि या पाण्याचा साठवा निश्चितच हादगाव, अंधारी, तमगावान या ठिकाणी जे टँकरची व्यवस्था टँकर सुरू असतं हे टँकर बंद होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि आमचं पूर्ण गाव परिसर हा पाणीदार होईल. तर मी शासनाला विनंती करतो ग्रामस्थांच्या वतीने की या ठिकाणी लवकरात लवकर सांडव्याचं बांधकाम पूर्ण करावं. आज या ठिकाणी हादगाव देशनाला धरण क्रमांक 1 पूर्णपणे भरलेलं आहे. निसर्गाची कृपा झाली आणि सर्व परिसरातील जे काही शेतकरी रोहिणी असेल, हादगाव असेल, अंधारी असेल, जे शेतकरी या पाण्यावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीनं या धरणाचं जलपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. परंतु या धरणाची जो काही उंची वाढवण्याचा जो काही प्रश्न आहे, आज हादगाव देशनाला धरण क्रमांक 1 निसर्गाच्या कृपेने पूर्णपणे 100% या ठिकाणी भरून सांडव्याद्वारे पाणी ओसंडून वाहते. परिसरातील जे काही शेतकरी रोहिणी असेल, हादगाव असेल, अंधारी असेल, जे या पाण्यावर अवलंबून आहे, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहे, या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आज हादगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक भाऊसाहेब, सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी जलपूजन आज संपन्न होत आहे. परंतु एक महत्वाचा विषय या ठिकाणी असा की आज जर धरण जरी पूर्ण क्षमतेने भरला असेल तरी या धरणाची क्षमता यापेक्षा डबलनी, दुपटीने या ठिकाणी आहे. ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पाठपुरावा केला जातोय. तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण हेही त्या ठिकाणी मंत्रालयात आपली पूर्ण क्षमतेने ताकद लावून त्याचा पाठपुरावा करताय. जर या धरणाचा सांडवा त्या ठिकाणी दाबला गेला, उंची वाढवण्यात आली तर यापेक्षा दुपटीनं पाणी या ठिकाणी वाढेल आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा होईल. या भागातला शेतकरी संपन्न होईल. तरी ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायती वतीनं या ठिकाणी मी पुण्याच्या आमदार साहेबांना आणि शासनाला या ठिकाणी विनंती करतो की हे काम लवकरात लवकर या ठिकाणी मार्गी लावावे. या कामासाठी आपण लवकरात लवकर या ठिकाणी निधी मिळवून द्यावा की जेणेकरून परिसरातील शेतकरी बळीराजा या ठिकाणी सुखावेल. एवढंच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मी आव्हान करतो. धन्यवाद. जमलेले सर्व परिसरातील सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तरुण मित्र, आजच्या या जलपूजन प्रसंगी मी एवढीच विनंती करेल की हा जो जलसाठा आहे हा पूर्ण जर समजा क्षमतेनं जर भरला तर जवळपासच्या जवळजवळ 3 ते 4 गावांचा पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटू शकतो. म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एकच विनंती करतो की आमदार साहेबांनी याच्यात लक्ष घालून हा सांडवा दाबावा आणि पूर्ण क्षमतेने धरण भरेल एवढीच विनंती करतो. आणि पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण हा जो मित्र योग आहे हा दूध शर्करा योग म्हणावा लागेल. कारण गणपती बाप्पाच्या आगमनाने त्याच दिवशी या धरणाची 100% कडे वाटचाल झालेली आहे. त्याच्यामुळं गणपती बाप्पाचं आपल्यावर खूप मोठं असं म्हणजे आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद कायमस्वरूपी राहील हीच या निमित्तानं विनंती आपले अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द. आज ग्रामपंचायतीच्या वतीनं विसापूर तांडा हादगाव धरण क्रमांक 1 जो देशनालावर आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. पण आपण पाहू शकता की अनेक लिटर पाणी
हे असंच वाहून जात आहे. इथला जो स्थानिक शेतकरी, इथला जो स्थानिक रहिवासी आहे, त्यांची अशीच मागणी आहे की जर हा सांडवा आहे लवकरात लवकर पूर्ण जर हे काम झालं तर इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना तसेच इथले जे काही मच्छीमार बांधव आहेत त्यांना या धरणाचा फायदा होईल. मारीचा हा जो एक प्रश्न आहे इथल्या स्थानिकांचा तोही सुटेल. परत अनेक गावांचा जो काही पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तसेच आपण बघतो की काही जे शेतकरी ते ऊसतोडीसाठी जातात. जर हा हा जर काम झालं पूर्णपणे तर ऊसतोडीला जाणारा जो शेतकरी इथला सिंचनाचा त्याचा प्रश्न मिटेल आणि तो या धरणातून जर आपलं मोटरी टाकून पाणी आपल्या शेतापर्यंत नेऊ शकेल. तर आमची ग्रामस्थाच्या वतीने एकच मागणी असेल की जो काही हा प्रलंबित विषय आहे या सांडव्याचा तो पूर्ण व्हावा आणि इथल्या जो स्थानिकांचा आहे आणि इथल्या आजूबाजूच्या गावांचा जो प्रश्न आहे पाण्याचा आणि मच्छीमाराचा तो व्हावा ही मागणी असेल. आणि आमदार साहेबांनी आता जो काही अधिवेशन झालं आपला पावसाळी त्याच्यात या गावाचा विषय त्यांच्या याच्यात होता की आम्ही हा प्रश्न मांडू, परंतु तो प्रश्न मांडला गेला की नाही ही सुद्धा एक मोठी प्रश्न आहे. आणि त्याच्यात जर हा प्रश्न मांडला गेला असेल तर याचं काम केव्हा होईल याच्याकडे पूर्ण गावांचं लक्ष लागलं आहे. गावकऱ्यांची एकच आशा आहे की हा जर झाला तर इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा आणि आजूबाजूच्या गावाचा पाण्याचा प्रश्न मिटेल, हीच आमची आशा आहे. जलपूजनासाठी आलेले सर्व शेतकरी व ग्रामस्थ, सरपंच, विकास सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सरपंच सदस्य, पंचायत समिती सदस्य असे सर्वच आलेले पोलीस पाटील यांची सर्वांची एकच मागणी आहे का शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सर्वांच्याच हितासाठी फक्त एवढा सांडवा हा दाबला गेला पाहिजे. याच्यासाठी आमदार साहेबांना व शासनाला ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या, कारण शेवटचे एक रोटेशन वाचून बऱ्याच 400 ते 500 हेक्टरवरचे पीक हे नुकसानीच जातं. आणि हा सांडवा दाबल्यानंतर एक रोटेशन जर वाढवा सुटलं तर 400 ते 500 हेक्टरवर हे कृषी प्रधान किंवा हिरवळीचं क्षेत्र येईल असं सर्वांचं म्हणणं आहे. ग्रामस्थांच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने एकच मागणी आहे का हा सांडवा लवकरात लवकर दाबण्यात यावा ही नम्र विनंती. आज रोजी विसापूर तांडा हातगाव धरण नंबर 1 इथं भूमिपूजनसाठी सगळे ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, गावातील नागरिक सगळ्यांनी इथं हजेरी लावलेली आहे. परंतु ग्रामस्थांचा विषय असा आहे की जेणेकरून आपलं पाणी वाया जाते, शासकीय नियंत्रणानुसार ते लक्ष देत नाही. तर लक्ष देण्यासाठी आम्ही आमदार साहेबांना, खासदार साहेबांना, मंत्रीपर्यंत या गोष्टी पोचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो सगळ्या गोष्टी. आणि या कामाच्या या पलीकडं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यांना लवकर ते सोडावं आणि या सांडीचं काम त्यांनी क्लिअर करावं, जेणेकरून आमचे 500-600 एकर जमीन बागेतमध्ये राहील आणि बाहेरच्या लोकांना पण फायदा होईल. वाया पाणी जात असताना याचा नियोजनपूर्वक काम करावं आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती करतो. हातगाव ग्रामपंचायत माजी सरपंच सदस्य. हातगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं जलपूजनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता. मागील वर्षी याच दिवसात आपण जलपूजन केलं होतं, परंतु या सांडव्यातून ज्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्यामुळं आपल्याला पुन्हा पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं आणि टँकर लावावं लागले आपल्याला. आणि हा सांडवा जर दाबला गेला असता तर आपल्याला टँकरची आवश्यकता पडणार नाही. आणि यावर्षीसुद्धा तलाव मोठ्या प्रमाणे भरलेला असून पाणीसुद्धा सांडव्यातून मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. तरी हा सांडवा जर लवकरात लवकर जर बंद करण्यात आला तर हेच पाणी या तलावामध्ये साठेल आणि याचा फायदा सर्व शेतकरी बांधवांना तर होईलच, परंतु पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न मिटणार आहे. म्हणून सदरचा सांडव्याचा प्रश्न त्वरित निकाली निघावा याबाबत ग्रामस्थांनी विनंती केलेली आहे आमदार साहेबांनाही. त्याप्रमाणे लवकरात लवकर काम होईल अशी हातगाव ग्रामस्थांना अपेक्षा आहे. आणि आज या जलपूजनासाठी हातगाव येथील ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल मी हातगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि सदरचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.